तुमचं गाव खाली आहे का? आमच्या गावदेवाचं दर्शन घेऊन पुण्याकडे परतीचा प्रवास सुरू केला. गाव सोडताना मन मात्र अजूनही तिथेच अडकलं होतं. रस्त्याच्या कडेला एक आंब्याचं झाड दिसलं आणि मोह काही आवरला नाही. 4-5 कैऱ्या घेतल्या आणि पुन्हा प्रवास सुरू केला. ही आमची जगबुडी नदी, जिच्यावर आमच्या सगळ्या गावांची तहान भागते. गावाहून शहराकडे निघणं हे नेहमीच थोडं जड असतं, कारण गाव फक्त एक जागा नसते, ती एक भावना असते. पुढे भरणे नाक्यावरून मुंबई गोवा हायवे पकडला आणि महाबळेश्वरच्या दिशेने निघालो. रस्त्यात एक स्कूटीवाला दिसला, बेफाम स्पीड, पाठीमागे बायको आणि एक छोटी मुलगी. क्षणभर विचार आला, घाईपेक्षा सुरक्षित पोहोचणं महत्त्वाचं. नवीन बोगदा पार केला आणि भोगावजवळ पुन्हा आंब्याची झाडं दिसली आणि पुन्हा मोह जिंकला. आणि थोडेफार आंबे परत एकदा पाडून कैऱ्या बॅगमध्ये भरल्या आणि निघालो. तर बाईकजवळ आलो तर रस्त्यात चालत जाणारे एक बाबा भेटले. तळपत्या उन्हात एकटेच. भयंकर असं ऊन लागत होतं. थांबलो आणि विचारलं, बाबा येणार का? त्यांना सोबत घेतलं आणि पोलादपूरच्या दिशेने निघालो. कधी कधी या छोट्या छोट्या गोष्टी प्रवासाला खास बनवतात. येत आहे का? येत आहे? थांबा 1 मिनिट. चालत आता कुठपर्यंत जाणार होते? चालत तिथं गाडी भेटते का वरना? तुमचं गाव खाली आहे का? काय नाव इथलं गावाचं? भोगाव. हां, इथं बोर्ड लावलाय. ओके ओके. 1 मिनिट. बसा. खाली आहे का? काय ठेवायला खाली केलं का? बसले का? वर आंब्याची झाडं दिसली. 4 आंबे पाडले. चांगले दिसत आहेत. हो, कच्चेच आहेत. ते काय रायवळ आहे ना? चांगलं आहे. आंबा चांगला आला आहे. बाबांना पोलादपूरला सोडलं आणि पुन्हा मी निघालो महाबळेश्वरच्या दिशेने. पोलादपूरला आल्यानंतर उजवीकडे एक रस्ता जो जातो बाजारपेठेतून, आपण सरळ गेलो की हा महाबळेश्वर रोड आहे. तर या रस्त्याने थोडं पुढं गेल्यावर उजवीकडे एक कमान दिसते आपल्याला. या रस्त्याने उजवीकडे 25 किलोमीटर आपण जर आत गेलो तर आपल्याला भेटतं कुडपण हे गाव. शेलार मामांचं हे जन्मगाव, ज्याला आत्ता मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्धी मिळालेली आहे. कुडपण गावाला भेट द्यायला मला नक्की आवडेल. तुम्हीही कुडपण गावाला भेट दिली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. असंच भेटत राहू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. धन्यवाद.